मशीन जे आहे ना ते मशीन तोडायची येते बमला एक्स्ट्रा फॉगर म्हणताय का तुम्ही? हो फॉगर फॉगर तुम्हाला याच्या बरोबर दोन येणारच आहेत. एक तुम्ही वापरायचा, एक एक्स्ट्रा म्हणून आहेच. आणि तुम्हाला तरी देखील एखादा एक्स्ट्रा पाहिजे असेल तर तो 700 रुपयाला आहे. आणि ते कमी जास्त होत राहतात. म्हणजे आताची किंमत ही आहे, कधी कमी होतात कधी वाढतात ही, असं आहे. इमर्जन्सी मध्ये तेच आहे ना एक आपण दिलेला आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये इमर्जन्सीत काय काय येणार, म्हणजे काही एक्स्ट्रा पार्ट्स येतात. तर एक तर येणार तुम्हाला एक्स्ट्रा फॉगर येणार, जो गरजेचा असतो. आता हा बघा, प्रत्येक ट्रेला आपण कसं मोटर आहे आणि प्रत्येक ट्रेला सेपरेट मोटर आहे. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, आता हे तुमची 500-630 अंड्यांची जी मशीन आहे त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये 7 ट्रे येतात. तर 7 ट्रेच्या पाठी 3 मोटर एक्स्ट्रा आम्ही तुम्हाला देतोय. म्हणजे एखादी मोटर समजा तुमची खराब झाली तर तिथल्या तिथे तुम्हाला रिप्लेस करता आले पाहिजे. तर ते पण 2 स्क्रू वरती आहे, ऑन द स्पॉट करता येतं. आणि अंड्यांवर मार्किंग करून टाकायची सरळ सरळ. म्हणजे आता अंडी तुम्ही ठेवले, एक एक मार्किंग करून घेतली तर रोटेशन एखादा ट्रे नाही झाला तरी लक्षात येऊन जातं की बा हा रोटेशन नाही झाला. हा डेट टाका किंवा मार्किंग करा, काहीतरी करा. तर एक्स्ट्रा मध्ये आपल्याला काय येतं, 3 मोटर येते, एक चॉक येतो याच्या आतमध्ये लावलेला आहे. आता दाखवतो, ओपन आहे अजून. हे बघा, असा एक चॉक येतो. हा आपल्या फॅन साठी आहे. म्हणजे जो ऍडजस्ट फॅन मी तुम्हाला पाठी दाखवला की बाबा ऍडजस्ट फॅन पाठी मागून जो ऑटोमॅटिकली बंद चालू होतो ओव्हर रेटिंग झाल्यावर, तर इन केस कधी फॅन तो बंद पडला तर 99% तो फॅन बंद झालेला नसतो, हा चॉक आतला खराब झालेला असतो. म्हणून तो आपण चॉक आधी देतो. कारण की फॅन तर सहसा होत नाही खराब. जो अनुभव आहे आमचा की बाबा 100च्या पाठी जर कंप्लीट पाहिली तर 95% फॅन चांगलाच असतो. 5% कंप्लीट लक्षात आले की बाबा 5%च फॅन खराब होतं. फरक हा होतो कारण की आपल्या इथे काय होतं, काही लोक आकड्यावरती वापरतात मशीन, काही लोकांच्या इथे डीपी जवळ आहे, त्यामुळे व्होल्टेज कमी जास्त होतं. तर समजा कोणाचं व्होल्टेज कमी जास्त होत असेल तर तो आधी तो चॉक खराब करतो. त्याच्यासाठी आपण एक एक्स्ट्रा चॉक दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कधी पण काही खराब झालं तिथल्या तिथे रिप्लेस करता यावं. मोटर 3 एक्स्ट्रा आहे, फॉगर 1 एक्स्ट्रा आहे, त्यामुळे अडचण काहीच येत नाही. आणि ते बिंदास राहायचं त्या गोष्टी. आणि आपल्याला लागलं तर तुम्ही पार्सल पाठवून देता. फक्त फोन करायचं, तुम्ही सांगितलं साहेब माझा फॅन बंद पडलाय, फॉगर मला एक्स्ट्रा पाहिजे, मोटर पाहिजे. फोन केल्यानंतर आज तुम्ही सांगितलं की तर दुसऱ्या दिवशी माझ्याकडून डिस्पॅच होतं. सेम डे होत नाही, कारण की लगेच होत नाही बऱ्याच वेळा. जवळचं असेल एसटी पार्सल लगेच जातं, तर एसटी पार्सल आम्ही किती गडबड करून पाठवून देतो. म्हणजे कुरिअरचं आहे त्याला वेळ लागतो, त्याला काही अडचण नाही. फंक्शन तुमच्या सगळं लक्षात आलंय का? महत्वाचं काय तेच आहे. ठीक आहे, समजवलं ते मला पटलं, सगळं समजलं. जसं व्हिडिओत आहे ना तसं सेम आहे. फक्त आपण जसं हे सगळं सांगितलं त्याप्रमाणे फक्त वापर करायचा. अवघड तर काहीच नाहीये. आपल्याला मॅन्युअल फक्त काय पाणी रिफिल करणं, तुम्हाला टेम्परेचर ऑटोमॅटिक आहे, तुमचं टर्निंग ऑटोमॅटिक आहे, तुमची ह्युमिडिटी ऑटोमॅटिक आहे, परत ऍडजस्ट फॅन आहे, ओव्हर हिटिंग बाहेर काढताय. म्हणजे काहीही मॅन्युअल करायचं राहत नाही. फक्त सांगितल्याप्रमाणे अंडी ताजी घ्या आणि नर मादाला क्रॉस असलेली गरजेची आहे. ती मी जसं तुम्हाला सांगितलं की 10 कोंबड्यांपाठी 2 ते 3 किंवा 100 कोंबड्या असतील तर 25 ते 30 नर पाहिजेच. तेवढा रेशो सांभाळला तुम्हाला 90+ रिझल्ट येतो. तो रेशो नाही सांभाळला की टक्केवारी कमी होणार. तेवढी फक्त काळजी घ्या, बाकी काहीच नाही. ठीक आहे. हाय फ्रेंड, नमस्कार मित्रांनो, लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सर, जे आपले शेतकरी बंधू आहेत त्यांना तुम्ही कुठून आलाय, किती अंड्यांची मशीन बुक केली होती आणि त्याच्या बाबतीत जरा थोडंसं सांगा. मी मूल तालुका, जिल्हा चंद्रपूर, गाव चिचाळा इथून आलेलो. बरं. आणि तुमचं पूर्ण नाव? माझं नाव शंकर दामोदर पेटकर. बरं. तर सर जे आहेत चंद्रपूरमधून मशीन बुक केली होती आणि आज मशीन पाहण्यासाठी विशेष त्यांनी वेळ काढून बारामतीला आलेले आहेत. आणि मशीन ऑलरेडी तुम्ही बुक केलेलीच आहे. सरांनी किती दिवस झाले सर बुक करून? 8 दिवस झाले. एक 8 दिवसापूर्वी अंदाजे सरांनी मशीन बुक केले. आज ते पाहायला आलेत आणि उद्या त्यांची मशीन आपण इथून डिस्पॅच करू. तर 630 अंड्यांची फायनल त्यांनी बुकिंग केली होती, ते आज पाहण्यासाठी आले होते. बरोबर. तुम्ही सॅटिस्फाईड आहात सर मशीन मध्ये? क्वालिटी वगैरे कशी वाटली? चांगली आहे. आणि माहिती बाबा आम्ही जी दिली ती सगळी सॅटिस्फाईड आहे, चांगली आहे, योग्य आहे? चांगली आहे, मला ती पटली तुमची. मला याच्यानंतर याला ट्राय केल्यानंतर मला मोठी मशीन बनवायची आहे. बरं. मोठी किती अंड्यांची तुम्हाला रिक्वायरमेंट आहे? 1000 अंडे, 1000च्या प्लस करायचं आहे. बरं, ठीक आहे. तुम्हाला 1000 अंड्याची जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा आपण करून देऊ. तुमचं अंड्यांचं वगैरे नियोजन आहे व्यवस्थित? सगळं परफेक्ट एकदम? ठीक आहे, चालेल. तुमचं फार्मचं काही असेल तर त्याचे मला एक छोटासा व्हिडिओ बनवून पाठवा, आपण तोही या व्हिडिओमध्ये एडिटिंग करून पाठवून देऊया. ठीक आहे. ओके. हो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.